तर आजच्या जेवणामध्ये आपण बनवणार आहे वांग्याची भाजी, गाजरचा हलवा आणि पुलाव. तर मी सगळ्यात आधी इथं लसूण सोलून घेणार आहे आणि मटर सोलून घेणार आहे. तर मी मस्त ताटामध्ये अशी तयारी करून घेतलेली आहे. मटर, कांदा, अद्रक लसूण पेस्ट, टमाटर, मिरच्या, बटाटे, गाजर, मिरच्या तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात. कुकरमध्ये आपण आता टाकणार आहे तेजपत्ता, जिरे, मोहरी आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून मस्त हलवून घेणार आहे. त्यानंतर आपण टाकणार आहे कांदा, टोमॅटो, गाजर, बटाटा, मिरच्या, मटर सगळं एकजीव करणार आहोत. तर बघू शकता तुम्ही मी आधी कांदा टोमॅटो टाकून मस्त असं सगळं व्यवस्थित मुरून घेतलेलं आहे. आता आपण टाकणार आहे हळदी आणि सगळे मसाले टाकून घेणार आहे. तर मग मी सगळे मसाले टाकून आता हलवून घेते. तुम्ही तुमच्या हिशोबाने आता बघू शकता तुम्हाला किती तांदूळ हवे, किती लोकांना करायचंय ते. तर मग मी तांदूळ टाकून, मीठ टाकून आणि पाणी टाकून मस्त कोथिंबीर टाकून असं कुकर आता 20-25 मिनिटं लावून घेणार आहे. बघा पुलाव किती छान मस्त असा 10-20 मिनिटामध्ये झालाय. तर आता आपण करणार आहोत काळ्या मसाल्याची तयारी वांगी भाजी करण्यासाठी. तर बघा मी असा मसाला तयार करून घेतला आहे. तर आपण तेलामध्ये मसाला टाकून त्याच्यात आपण आपले घरगुती मसाले टाकून हलवून घेणार आहे. तर मग मी वांगे एक साईडला मिठाच्या आणि हळदीच्या पानामध्ये मस्त उकडून घेतले होते. तर ते मी टाकून कोथिंबीर टाकून मस्त भाजी करून घेतली आहे. गाजर मी असं किसून घेतले आहे. आता आपण टाकणार आहोत घीमध्ये आपण टाकून घेणार आहोत गाजर सगळे चांगले पाणी सोकून घेतलं की त्याच्यात मी टाकणार आहे दूध टाकल्यानंतर त्याच्यात टाकणार आहे मी साखर वगैरे आणि चांगलं करून घेणार आहे. त्यानंतर मी केल्या पोळ्या. मला पोळ्या आवडत नाही म्हणून मी केले माझ्यासाठी भाकरी. तर बघू शकता तुम्ही असं आहे आमचं रात्रीचं जेवण.